नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन. स्वागत करूयात आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टर अर्थातच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात ह्या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. कोळी गीतं ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात वाजायला लागली की आपली पावलं ही आपोआप थिरकायला लागतात. कोळी गीतांमध्ये आहेच तेवढी ताकद. आनंदाचं जल्लोषाचं वातावरण जिकडे जिकडे असतं तिकडे तिकडे कोळी गीतं ही वाजलीच म्हणून समजा. हे कोळी गीतांचे अनुभव आणि गोष्टी सांगायला आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आलेले आहेत, ज्यांच्या कोळी गीतांवर अख्खा महाराष्ट्र नाचला आहे. ज्यांचं गाणं वाजायला लागल्यावर सगळे म्हणतात मी हाय कोली. ज्यांच्या गाण्यावर डोल वाऱ्यावर डोलायला लागतात. सगळे नाखवा आपापली वल्लव वल्हायला लागतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात श्रीकांत नारायण यांचं. श्रीकांतजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं महफिल या कार्यक्रमामध्ये. आणि तुमच्या आयुष्यात अनेक महफिली रंगल्या असणार, पण तुमचा सगळ्यात तो यादगार क्षण कुठला होता? कुठल्या मैफिलीत होता? यादगार क्षण आणि मैफिल म्हणजे ह्या वर्षातलं हाच. थँक्यू सो मच. मी खोटं बोलत नाही, खरंच. कारण मी हा कार्यक्रम नेहमी बघतो आणि भरपूर माझ्याकडे लिंक्स पण येतात या कार्यक्रमाचं. आणि माझं एक मनात होतं की कधी मी ह्या मैफिलात जाऊन माझं गाणं पेश करण्याची मला संधी मिळेल. पण आज ते स्वप्न माझं पूर्ण झालं आहे. आणि 2020चं हा एक मोठं स्वप्न आणि किंवा म्हणेन मी एक ड्रीम कम ट्रू असं झालंय. अँड आय एम थँकफुल टू झी मराठी, झी युवा अँड महफिल to invite me to this mahfil and sing in this mahfil. ऑफ कोर्स येस. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात ह्या जगात मराठी कोळी गीतांचं नाव म्हणून तुम्ही किंवा त्याचं समीकरण म्हणून तुम्ही फेमस आहात. पण आज आम्हाला नुसती कोळी गीतं ऐकायची नाहीत, आम्हाला अजून तुमच्याकडून खूप काही ऐकायचं आहे, तुमच्याकडून खूप काही किस्से जाणून घ्यायचे आहेत. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही स्थानापन्न व्हा आणि आपण ह्या महफिलीला सुरुवात करूया. थँक्यू. कोळी आगरी लोकांचं आराध्य दैवत म्हणजे एकविरा देवी. ती देवी डोंगरावरून समुद्राच्या पोटात गेलेल्या कोळ्यांचं रक्षण करते, ही त्यांची भावना. म्हणूनच आमच्या पाठीशी तू सतत राहा हे गाऱ्हाणं घालणारं हे आपलं पुढचं गाणं, एकविरा आई तू डोंगरावरी. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येते आहे सावनी रवींद्र.
डोंगराच्या कुशीत वसलेला, अथांग सागराच्या किनारपट्टीने सजलेला हा आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राला निसर्गाचं मोठं देणं आहे. कोकण किनारपट्टी ही आपली शान आहे. ह्या कोकण किनारपट्टीची शान म्हणजे किनाऱ्यावर लागलेल्या होड्या. याच होड्यांचं आणि कोळी बांधवांचं गाणं आता इथे सादर होणार आहे. करेक्ट ओळखलं, मी हाय कोली. आणि ऑफकोर्स इथे श्रीकांत नारायण हजर आहेत आणि ते हे गाणं म्हणणार नाही असं होऊ शकत नाही. जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्रीकांत नारायण यांचं. हे हे आहा 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 मी हाय कोली सोरिल्या डोली या मुंबईच्या किनारी मारतीन कोली हानल्यान गोली. चल जाऊ बाजारी.
गीतांना खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. लोकप्रियता हा कोळी गीतांसाठी समानार्थी शब्द आहे. कोळी गीत हे फक्त कोळीवाड्यासाठी मर्यादित नाहीये, ते संपूर्ण महाराष्ट्राचं गीत आहे. सोशल मीडिया आल्यापासून तर कोळी गीतांच्या लोकप्रियतेला उधाणच आलेलं आहे. ऐकूयात आजच्या पिढीचं एक लोकप्रिय कोळी गीत, मंदामाई शिकलेली नव्हती काय. आणि हे गीत आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय ह्याच गीताचा संगीतकार आणि गायक अनिमेश ठाकर. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. न पालघरचे स्टेशनपासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. पालघरचे स्टेशनपासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. न मंदा तुयाटी तोड आणले गो मंदा, तुयाटी फेरवी आणले मंदा, तुयाटी तोड आणले गो मंदा, तुयाटी फेरवी आणले. न बोईसरचे स्टेशनपासून पामटेमीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. बोईसरचे स्टेशनपासून पामटेमीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. न काय सांगू सुमित, न काय सांगू जयेश, काय सांगू अनिमेश, न काय सांगू रूपेश. न मंदमाई शिकलेली नव्हती ना, मंदा बिना मास्तर पण नव्हता ना. न मंदमाई शिकलेली नव्हती ना, मंदा बिना मास्तर पण नव्हता ना. न विरारचे स्टेशनपासून बोलींचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. विरारचे स्टेशनपासून बोलींचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. वाह, क्या बात है अनिमेश. येस मॅम. 21 मिलियन व्ह्यूज आहेत ह्या गाण्याला. म्हणजे ह्या सोशल मीडियाच्या जगात यश हे व्ह्यूजमध्ये मोजलं जातं आणि त्यात जर तू मिलियन्समध्ये तुला व्ह्यूज आहेत त्यामुळे तुझी पॉप्युलॅरिटीचा तू विचार कर. क्या बात है. पहिले तर तुझ्या ह्या यशासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्स अ लॉट मॅम, थँक्यू व्हेरी मच. आणि आता मला सांग, म्हणजे मी इथे बसून गाणं ऐकत होते आणि मी जवळपास नाचत होते, कारण की हे गाणं हळूहळू ना इतकं आवडू लागतं की तुम्हाला त्याची नशा होते. तर हे गाणं तुझं म्हणजे काय संकल्पना होती आणि तू काय विचार केलास, लिरिक्स कसे लिहिलेस, ह्याचं संगीतही ह्यानी केलेलं आणि गायलंही ह्यानी. सो व्हॉट वॉज द होल स्टोरी? ॲक्च्युली मॅम झालं असं की याच्या आधी पण मी फार आगरी आणि कोळी गाणी गायले होते. पण बेसिकली सीन असा झाला की माझ्यावर स्टॅम्प लागत चाललेला की अरे अनिमेश ठाकूर हा फक्त आगरी कोळी गाणेच गाऊ शकतो. म्हणजे तसं बघितलं तर असं काही नाही आहे. ॲक्च्युली माझे आजोबांचे आजोबा, त्यांचे आजोबा, तेव्हापासून आमचं घराणं चालत आलं आहे. म्हणजे ते दरबारी गायक होते. अरे वा. सो तिकडनं ही जर्नी आहे. तर
ॲक्च्युली कोळी गीतं म्हणजे फक्त मी श्रीकांत सरांना ऐकूनच म्हणजे याच्यात इंटरेस्ट घेतला. सो मग जेव्हा हे माझ्या कानावर येऊ लागलं की अरे हा फक्त कोळीच गाणं गाऊ शकतो, हा फक्त कोळी गीतच करू शकतो, तर मी विचार केला की बस यार, आता याच्यानंतर आपण एक पण कोळी गाणं करायचं नाही. सो मी ब्रेक घेतला. मी म्हटलं यार नाही, अभी एक बी गाणं नाही करणार. तर तेवढ्यात असं झालं की कृणाल आणि अल्ट्रा म्युझिकचे जे HOD आहेत सुरेश पितळे सर, सो त्यांचा मला एक दिवशी कॉल आला आणि ते बोलले की अनिमेश एक गाणं आहे, तर मी ते गाणं घेऊन तुला 2 मुलांना पाठवतो तुझ्याकडे, तर ते फक्त करशील का? तर मी बोललो सर प्लीज मला कोळी गीत सोडून बाकी काहीही द्या, कारण मला स्टॉप घ्यायचा, मला बाकी पण माझे व्हेरिएशन्स दाखवायचे. सो ते बोलले सर प्लीज अनिमेश माझ्यासाठी एक गाणं कर फक्त. म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही पाठवा त्यांना. माझे मित्रच आहेत ते, रुपेश जाधव आणि जयेश जाधव, हे दोघं आले घरी आणि त्यांनी मला गाणं ऐकवलं की अरे असं असं आहे हे गाणं. सो मग मी गाणं घेतलं. त्याचा ट्रॅक विदिन हाफ ॲन आवर मी ओव्हरऑल ट्रॅक कंपोज वगैरे करून सगळं झालं. आणि मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की आता सध्या बघितलं तर ओव्हरऑल ऑडिओ अँड व्हिडिओ सगळे मिळून 52 मिलियन व्ह्यूज झालेत त्या गाण्याला. आणि मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की हे गाणं एवढं पॉप्युलर होईल. आणि त्या गाण्यानंतर माझी लाईफ एकदम वेगळीच टर्नअप झाली आणि त्या गाण्यानंतर मला खूप फेम मिळालं. खूप छान. मी तुझं गाणं खरंच खूप एन्जॉय केलं आणि Thanks a आमच्या lot. पूर्ण टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट मॅम, थँक्यू व्हेरी मच. अनंत काणेकर यांनी सगळ्यात पहिलं रेकॉर्डेड कोळी गीत लिहिलं, ते म्हणजे आला खुशीत समिंदर. तेव्हा ते गाणं खूप गाजलं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा कोळी गीतांचा शुकशुकाट होता. त्यानंतर अनेक वर्षांनी गीतशिल्प मराठी गीते ह्या अल्बमच्या निमित्ताने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शांता शेळके यांच्याकडून 3 कोळी गीतं लिहून घेतली. पण शांता शेळके ह्यांना तेव्हा खात्री नव्हती की त्या कोळी गीतं लिहू शकतील की नाही. पण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना गाणी लिहायला भाग पाडलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोळी गीतांची जणू लाटच आली. त्यातलंच एक गाणं आता आपल्यासमोर सादर होणार आहे. लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातलं मी डोलकर दर्याचा राजा. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत
सावनी, जयदीप, कमाल गायलात तुम्ही. कारण की पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक असलं की आपल्याला एक असं दडपण असतं किंवा की आपण ह्याचं सादरीकरण कसं करू, कारण की जे गायक होते ज्यांनी गायलं आहे ते पण इतके मोठे आहेत. काय वाटत होतं तेव्हा? अशी जी गाणी असतात ना त्याच्यात असं आहे की भावना महत्त्वाची, सूर महत्त्वाचे का तो त्यांनी त्या चालीचा जो एक झोल बांधलाय तो महत्त्वाचा. म्हणजे इतक्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्या बॅलन्स करून गायचं. म्हणजे मगाशी श्रीकांत सरांनी सांगितलं की त्यावेळेला लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. तर कसं ह्या लोकांनी सगळं हे लाईव्ह काम केलं असेल आम्हाला इथे गात असताना ते जाणवत असतं क्षणोक्षणी. आणि इतके जबरदस्त म्युझिशियन्स आमचे सगळे आहेत ना हे. आणि अविनाशने पण इतकं छान हे सगळं बांधून आणले की आम्हाला तो एक छान ट्रॅक गायला मिळतो. आणि मग त्याच्यावरती आम्ही जेव्हा ते गाणं सादर करतो ना तेव्हा मग ती मजा येते. पण धाकधूक असते की सगळं व्यवस्थित होईल ना, सगळं व्यवस्थित सूर लागतील ना. आणि ती चालच तशी ग्रेट आहे त्या मनाने. खरंय. तुला काय म्हणायचंय? शांताबाईंचं हे काव्य आहे आणि माझ्या वाचनात असं आलं होतं की शांताबाईंनी ही सगळी गाणी लिहीपर्यंत समुद्र बघितलाच नव्हता. अच्छा. आणि समुद्र आजपर्यंत न बघताच त्यांनी ही सगळी गाणी लिहिली होती. वा, वा. खरं तर किती मोठी गोष्ट आहे. आणि हो, आणि इनफॅक्ट हे गाणं ऐकत असताना आपल्याला बोटीवर असल्याचा फील येतो की नाही? अगदीच. म्हणजे आणि ते त्याच्यात एक असा डोल आहे बघ. हां, ऑफकोर्स येस. आणि ते किती कमालीचं आहे. आणि शांताबाईंनी लिहिलेलं सगळ्यात पहिलं कोळी गीत आहे हे. त्यामुळे खरंच ह्या सगळ्या दिग्गजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. Thank अजून you. छान छान अशी गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. थँक्यू Thank you. थँक्यू. कोणताही आनंदाचा क्षण असो, कोळी गीतं या प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदाच्या उत्सवाच्या प्रसंगावर वाचतात. असं असताना जो दर्या या कोळी बांधवांचा जीव की प्राण आहे, त्या दर्याची पूजा करायची असेल आणि त्यावर गाणं नाही, असं होणं शक्यच नाही हो. याच दर्याच्या पूजेला वेसावची पारो नटून थटून निघाली आहे. ऐकूयात वेसावची पारो. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येत आहेत आपले लाडके गायक श्रीकांत नारायण.
जमलंय गो बघावला माझे वेसावचे पारुला तुझं नकुआ बघ कसा सजलंय तुला आनंद मनान झायलंय आज सणाचे दिसाला तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला नवस करून देवाला न भरी सिंदूर तुझे माथ्याला नवस करून देवाला न भरी सिंदूर तुझे माथ्याला वेसावची पारू नेसली गो नवा सारा वेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला गपारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला गपारू श्रीकांतजी, तुमची सगळी गाणी ऐकून मला काय सांगू मला माझ्या आयुष्याचा प्रवास आठवतो. कारण की शाळेतलं गॅदरिंग म्हणू नका किंवा सोसायटीतली पूजा म्हणू नका, त्याच्यानंतर प्रोफेशनलला आल्यावर कॉलेज इंटर कॉलेजेटमधले डान्स म्हणू नका, आणि नंतर ॲज अन ॲक्ट्रेस स्टेजवर असंख्य वेळा तुमच्या सॉंग्सवर मी परफॉर्म केलेलं आहे. त्यामुळे एक ना खूप वेगळी अटॅचमेंट आहे मला तुमच्या सगळ्या गाण्यांची. आणि ह्या गाण्याबद्दलची तुमची काय आठवण आहे? थँक्यू क्रांतीजी. सर्वात प्रथम खूप खूप आभार महफिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तुम्ही इकडे बोलवलात आणि मला खूप खूप आनंद झाला. आणि ह्या गाण्याचा प्रवास असं सुरू झाला माझं कॉलेजमध्ये. प्रत्येक म्युझिकल शोजमध्ये मी गायचो. तेव्हा वेसावकर अँड मंडळी हे लोक तिकडे त्यांचे डान्स परफॉर्मन्सेस वगैरे असतात. तेव्हा त्यांना एक ऑफर दूरदर्शनवरून मिळालं की नारियल पौर्णिमेसाठी त्यांना एक कार्यक्रम, एक छोटंसं 10 मिनिटाचं डान्स आयटम त्यांना दूरदर्शनला पाहिजे होतं. ते नारियल पौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि कोळी लोकांचं स्पेशली. त्यांना एक नवीन व्हॉइस पाहिजे होतं. आणि माझा एक मित्र आहे संतोष नायक, आम्ही एकत्र होतो कॉलेजात, आणि तो माझ्यापेक्षा सिनियर होता. आणि आय जस्ट स्टार्टेड, मी फक्त गायला सुरुवात केली तेव्हा कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे. तर त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं की असं असं आहे एक व्हॉइस, पण कोळी गाणं त्यांनी गायलेलं नाही अजून, तर तुम्ही त्याला ट्राय करू शकता तुम्ही. तर रोज मी वर्सोव्याला जायचो आणि ते उच्चार, आपण मराठी गाण्यांची सवय होती मला, कारण मराठी शोज भरपूर केले मी तेव्हा. तर डोल डोलतंय वाऱ्यावर, तर ते डोल मी गायचो ढोल. तर मग ते सांगायचं मला, अरे राजा ढोल नाही राजा, ढोल नाही, डोल डोल. डोल म्हणजे त्यांचं ते नेट असतं ते. आणि परतय पडतय, परतयला पडतय गायचो. हे सगळं लहान लहान जे उच्चार होते. सोर तसंच व्हायचं. अरे सोर नाही बाबा, सोर. हा. तर आय केम, त्याच्यानंतर रेकॉर्ड झालं आणि तो गाणं एवढं गाजलं टीव्ही मध्ये पण, लोकांना खूप आवडलं. आणि नंतर डोल डोलतय, मी हाय कोली, दोन्ही गाणं आम्ही रेकॉर्ड केली. तेव्हा नंतर व्हिनस कंपनीनी ते ऐकलं. मग नंतर तो त्यांनी रेकॉर्ड करून जे पब्लिसिटी झाली आणि त्याची एवढी तो सेल, आणि त्यावेळी एवढी मीडिया पण नव्हती आमच्याकडे, फक्त रेडिओ हाच एक माध्यम होता पब्लिसिटीसाठी. आणि पोस्टर्स वगैरे प्रत्येक कॅसेट शॉपच्या बाहेर लावायचं ते. आणि त्या माध्यमातून एवढं ते गाणं गाजलं, मला स्वतःला आश्चर्य झालं की मीच गायलोय काय, मला विश्वासच बसेना. पण त्याच्यात त्या टीम मधला एक माणूस आपल्याकडे आहे आज, मला गर्वाने मी सांगतो, अनिल करंजगावकर. ही वॉज
बोलते हैं ना ओरिजिनल जो जन्म होता है ना बच्चे का, तो ये इन्होंने देखा है वो जन्म होते हुए। क्या बात है, तो आज मुझे बहुत खुशी हो रही है कि ये भी हमारे साथ हैं क्या बात। और मैं उनके सामने गा रहा हूँ। क्या बात आहे अनिल जी. कारण मला तो आठवत हा माझा असा प्रवास झाला. मग नंतर भरपूर गाणी मी रेकॉर्ड केली. लोकगीतं, कोळी, हिंदी, सगळं आणि सगळं सुरू झालं. ते Right. ट्रेंड माझं एक सुरू झालं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही आसनस्थ व्हा आणि पुढचा हा पूर्ण कार्यक्रम एन्जॉय करा. थँक्यू सो मच. थँक्यू. वेसावची पारू नेसली गो नवा सारा, सावचल गो बंदराला ग पारू दर्या. कोळी गीतांमध्ये सगळ्यात जास्त समावेश आहे तो एकवीरा आईच्या भक्तिपर गीतांचा. ही भक्तिपर गाणी जरी असली तरी त्यामधला उत्सवाचा भाव हा कधीच कमी होत नाही. ह्या सगळ्या गीतांचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, ही गाणी तुम्हाला नाचायला भाग पाडतातच. ऐकूयात असंच एक भक्तिगीत. चांदन चांदन झाली रात, माझं अतिशय आवडतं गाणं आणि हे गाणं तुमच्या समोर सादर करण्यासाठी येते आहे येस
गाणं हे तुमचं पहिलं प्रेम नव्हतं, तुमचं पहिलं प्रेम काहीतरी वेगळं होतं. माझं पहिलं प्रेम होतं क्रिकेट. ओ आणि मला खूप खूप आवडायचं म्हणजे आय वॉज क्रेझी. मला तुम्ही आत्ताही ते बोललात ना श्रीकांत सर आपण खेळूया म्हणून, मी तयार आहे खेळायला. मला ते थकान वगैरे काय नाही. क्रिकेट खेळायला मी कधीही जाऊ शकतो. 4 वाजता उठू शकतो. आणि मी उठायचो तेव्हा 4 वाजता उठून मलाडला राहायचो आपण. आणि तेव्हा रिक्षा वगैरे काय नाही, चालत 10 मिनटं स्टेशनला जायचो. पहिली गाडी जी असते ते पकडून शिवाजी पार्कला जायचो, वरळीला जायचो. आणि भरपूर मी मेहनत केली आहे त्याच्यात. पण त्यावेळी फॅसिलिटीज नव्हती, एवढे ग्राउंड्स नव्हते. मग मी सोडून नाही दिलं, पण मला ते असं एक सिच्युएशन झाले माझ्या लाईफमध्ये, ते मला ते बंद करावं लागलं. आणि आय हॅड टू स्टार्ट वर्किंग. आणि जॉब करत असताना मला ही संधी मिळाली. आणि असं एक वळण म्युझिककडे, असं एक ट्विस्ट म्हणतात ना लाईफमध्ये, असं एक ट्विस्ट. आणि हा ट्विस्ट अजूनही चालू आहे माझं. वा वा. आणि ह्याच्यातनं मी काय बाहेर पडणार नाही आता. आणि जे काय प्रेम लोकांनी मला दिलं, ॲप्रिशिएट केलं माझं गाणं. आणि अजूनही लोकांना आवडतं. तर त्यांना मी आश्वासन देतो, एक प्रॉमिस देतो की असंच मी गात राहीन आणि असंच त्यांचं मनोरंजन करत राहीन. खरंय. म्हणजे आता बघा ना, जर तुम्ही क्रिकेटर आज झाला असता तर ओबामाने इंडियात येऊन कोणाच्या गाण्यावर नाच केला असता? तुम्हाला सगळ्यांना हे ठाऊक आहे की नाही की ओबामा आणि बराक ओबामा आणि मिशेल ओबामा जे तेव्हा प्रेसिडेंट ऑफ अमेरिका होते आणि फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका, जेव्हा ते इंडियात आले होते तेव्हा सगळी गाणी बाजूला ठेवून त्यांनी नाच केला तो मी हाय कोलीवर. आणि सर हे तुमचं गाणं आहे, काय अनुभव होता तो? खूप एक मोठा अनुभव. म्हणजे मला माहीतच नव्हतं की हे झालेलं आहे असा प्रकार. मी होतो हैदराबादला आणि आय वॉज ऑन अ वेकेशन ॲक्च्युली. तर सकाळी 6 वाजता मला फोन आला. एकतर घाबरलो. सकाळी कोणाचा फोन येतं म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी बॅड न्यूज का असं काय. तर मी घाबरत ते उचललं मी फोन. मला हॅलो. तर मला मित्राचा फोन होता. तो मला अरे कुठे आहेस तू? मला मी आहे वेकेशनमध्ये आहे, हैदराबादला आहे. अरे लवकर टी व्ही लाव. तर टी व्ही लावलं मी. तर प्रत्येक चॅनलमध्ये हेच गाणं वाजवत होतं तेव्हा. तर आय वॉज सो हॅपी की त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, त्यावेळेला काही दुसरं अजून साधन नव्हतं की हा चेहरा त्या गाण्यामागे आहे हे दाखवण्याचा. आणि मला असं वाटतं की पण महाराष्ट्रातल्या जेवढे न्यूजपेपर्स आहेत, जेवढे मराठी न्यूजपेपर्स आणि मराठी पत्रकार, ह्या लोकांनी मला खूप प्रतिसाद दिला, खूप सपोर्ट केलं या लोकांनी. आणि खूप माझं नाव लोकांपुढे आणलं की हा मूल गायक आहे, ह्यांनी हे गाणं गायले. आणि ह्याच्या गाण्यावरती ओबामा आणि मिशेल ओबामा हे नाव. मला माहिती आहे की ही कोळी गीतं ऐकून तुमचे पाय घर बसल्या थिरकतायत. आणि आम्ही पण खूप इथे धमाल आणि मस्ती करतोय. पण मला माहिती आहे ही वेळ अशी आहे की आपल्याला हा शो इथेच थांबावा लागतोय, कारण की वेळेचं बंधन आहे हो म्हणून. पण तुम्ही काहीही काळजी करू नका, उद्या सुद्धा आपल्याला ही कोळी गीतांची महफिल अशीच सजवायची आहे. का? कारण की कोळी गीतांचा बादशाह येस स्वतः श्रीकांतजी आपल्याबरोबर उद्या सुद्धा असणार आहेत. त्यामुळे आता इथेच थांबूया. उद्या तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम महफिल, फक्त झी युवावर. महफिल स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन.